आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हीच आम्हाला यातनं सगळा मार्ग दाखवा. का काय झालं? नाही म्हणजे ही माझी लेक आहे ना, थोडी टेन्शन मध्ये आहे. तिला ना या घरात राहायचा कंटाळा आलाय आणि ती म्हणते की यश आणि मैत्री कधी मरणार, किती वाट पाहायची असं ती म्हणते. तंत्रम मंत्रम कडकडम. या जगात काहीच सोप्या पद्धतीने मिळत नाही. जन्मही आणि मृत्यूही ज्याच्या त्याच्या नशिबात जेवढं लिहिले तेवढंच त्याला ते मिळतं. माझ्या नशिबाचं रिचार्जच संपले बहुतेक. मला नाही वाटत माझ्या नशिबात राजयोग आहे. असं नाहीये मुली, तुझ्या नशिबात राजयोग मी आणणार. आणखी थोडे दिवस थांब. हो ना बाबा, मी पण इले हेच सांगत होतो. हा पण बाबा मित्रा, आपण जी महाकालीची पूजा केली त्याचा काही परिणाम घडून येणार आहे का? पूजा नीट पार पडलीये, आता परिणाम हळूहळू दिसतीलच. बरं मला सांग, घरात कोणाला या पोरीच्या विचित्र वागण्याचा काही संशय तर नाही ना आलेला? नाही नाही बाबा, नाही, कोणाला काही संशय नाही. हा पण हिच्या विचित्र वागण्याने सगळ्यांना धक्का बसून राहिला ना. मला नाही वाटत कोणाला काही संशय आला असेल. काय गाके? या घरातल्या एका व्यक्तीला संशय आलाय असं वाटतंय. काय सांगून राहिले बाबा? कोणाले? रूपा. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली बहुतेक. काय? तिला शंका कशी आली? रूपा आणि कमला पक्क्या चालबाज. हो ना, त्या मैत्रीपेक्षा ना या दोघींचंच घराकडे जरा जास्तीच लक्ष असतं. हो ना, मला तर असं वाटून राहिलं बाबा, यश आणि मैत्रीच्या अगोदर या दोघींचाच काटा काढला पाहिजे. ठीक आहे, मग आता सुरुवात त्यांच्यापासून करूया. त्यांना माहित नाही त्या कोणाच्या वाटेत आडव्या येत्या. तंत्रम मंत्रम कडकडम. बाबा हो, ती मैत्री एवढी हुशार आहे ना की नजरेनेच माणसाचा ते काय स्कॅन का फॅन काय ते करून टाकते. हो नाही म्हणजे तिला जर शंका आली तर? तिला शंका आली, पण तिला नक्की काय सुरू आहे हे कळत नाही. तिला आणि त्या यशला असा समज झालाय की तुम्ही तिघं मिळून शक्तीचं ब्रेन वॉश करताय. मैत्रीला शंका आली म्हणजे ती नेहमीप्रमाणे सगळ्याच्या मुळाशी जाणार आणि आपण तोंडावर पडणार. नाही, त्याआधी ना मीच घर सोडून जाते. इथं बस. तंत्रम मंत्रम कडकडम. या मूर्ख मुलीला आवरा कोणीतरी. हो हो बाबा. हे बेटा, हे बेटा, काहून एवढा त्रागा करू राहिली? तू जरा धीर धर. अगं बाबावर विश्वास ठेव ना. या घरात जे काय घडून राहिलं ना ते आपल्या भल्यासाठीच घडून राहिलं. तू फक्त काही दिवस धीर धर, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. एकदा का मैत्रीच्या कुटुंबाची लाकडं मसनात रचली का लगेच तुझ्या लग्नाची ताशे वाजवते की नाही बघ. तंत्रम मंत्रम काड 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 कडकडम. मी जे रात्री पाहिलं तो माझा भास नव्हता, स्वप्नही नव्हतं. स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ते. तो भाऊला, शक्ती, ते लिंबू, कुंकू सगळं शूटही केलं मी.
मग बाकीच्यांना मोबाईलमध्ये खरं काय ते का दिसत नाहीये? वेगळाच व्हिडिओ का दिसतोय? ए रुपा, काय करतेस? ब्लाऊज जाळलास ना माझा. सॉरी बाईसाहेब, मला कळलंच नाही हे कसं काय झालं ते. सॉरी. सॉरी सॉरी म्हणून काय उपयोग? निष्काळजीपणाचा कहर आहेस. एक काम धड करता येत नाही आणि जाणून बुजून जाळलास ना तू माझा ब्लाऊज. मी खरंच जाणून बुजून नाही केलेलं. चुप. जाणून बुजून करतेस आणि खोटं बोलतेस वर. काय 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 झालंय काय? हे पा, रूपाचे करामात ब्लाऊज जाळला माझा. रूपा, चुकून झालं ताईसाहेब. चुकून? मी खरंच सांगतेय, मी जाणून बुजून नाही केलेलं. मी कोणत्या तंद्रीत होते माझं मलाच नाही कळलं. सॉरी, माझ्याकडून चूक झाली. पुन्हा नाही असं होणार. हो 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 हो, एवढं रिॲक्ट होण्यासारखं काही नाही आई. होतात अशा गोष्टी आणि ब्लाऊजच जळलाय ना, ठीक आहे. रूपा, इलेक्ट्रॉनिक गोष्टी हाताळताना काळजी घ्यायची. तुला हाताला लागलं नाही ना? बघू. इथे माझा एवढा ब्लाऊज जळलाय आणि हिला आपल्या नोकरांचा पुळका. नशीब तुला काही झालं नाही. काळजी घ्यायची यापुढे. हो. तुला माहितीये किती महागडा ब्लाऊज आहे हा? ह्याची भरपाई कोण करणार? हा रूपा, आईंना घेऊन जा एखाद्या दुकानात आणि हवे तेवढे ब्लाऊज घेऊन दे. पैसे मी देते. हो चालेल. या घरात नोकरांना मखरात आणि घरातल्यांना केरात, अशी अवस्था आहे. सॉरी बाईसाहेब, माझ्याकडून चूक झाली. आपण कधी जाऊया दुकानात? गरज नाही. मला पाहिजे माझ्या आवडीचं मी जाऊन घेऊन येईन आणि देईन तुला बिल. माझ्याकडून अशी कशी काय चूक घडली? दिव्या दिव्या मिण मिण दिव्या, विजलास तर घालीन शिव्या. दिव्या शिव्या. प्रेतासमोर पण कसा यमक जुळवलाय. वा वा कविवर्या कोरोना, शाबास शाबास. रॉकीला दिन्याला आणायला पाठवलं होतं, अजून आला नाही. त्याला काय तयार करून घेऊन येतोय का? बरं झालं लवकर आलात. माझ्या पोटाची अवस्था मुंबईतल्या रस्त्यांसारखी झाली होती. मग पोटात खड्डे पडले होते रे. थोडा जरी लेट केला असतात ना तर बाबाच्या बॉडीला माझी बॉडी पडली असती. बाबाची बॉडी? मी नाही थांबत इकडे. जाऊ नकोस, थांब इथे थांब. भाईला फोन लाव, सांगू त्यांना की डेंजर काम करायला तयार नाहीस म्हणून. नाही नाही नको, मी थांबतो. नीट लक्ष ठेवा. माझ्याकडे नाही, दिव्याकडे. विजला नाही पाहिजे. डोळ्याची पापणी पण लावू देणार नाही मी.